हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ छोटासा आहे पण खूप उपयोगी आहे. बघा, आपण भाजी करण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी मोड आलेल्या कडधान्याची बघा उसळ किंवा भाजी करत असतो, तर मटकीला मोड आणण्यासाठी एकदम सोपा उपाय आहे बघा. आणि झटपट असे मोडसुद्धा येतात त्याला. आपण कोणी काय करते की कपड्यामध्ये बांधून ठेवते, तर त्याने जे मठ आहे ते मठ चिकट होते, त्याचा वास येते मठचा. तर तुम्ही जर अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच सुटसुटीत अशी तुमची मठ राहणार आहे आणि त्याला मोडईसुद्धा खूप असे छान असे मोळईसुद्धा येणार आहे. तर त्याच्यासाठी काय केलं बघा, एक रिकामं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये बघा मोजून 2 वाटी मी मठ घेतली. आता मोजून याच्यासाठी घेतलं, जर आपण अंदाजे टाकलं तर काय होते पहा, कधी ते मठ जास्त होते तर कधी कमी होते. त्याच्यासाठी मेजरमेंट हे खूप महत्त्वाचं असते. तर मी 2 वाटी बघा मठ घेतले आणि स्वच्छ बघा 2 पाण्याने ते धुवून घ्यायचे. कारण हे मठ, हरभरे किंवा कोणतेही कडधान्य झाले त्याच्यामध्ये बघा खडे राहतात, मातीचे खडे राहतात. तर आपण जर असं स्वच्छ धुतलं तर ते एकदम क्लीन होऊन जातात. तर बघा 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते. 2 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर बघा त्यातलं गढूळ पाणी असं निघून गेलं. आता त्याच्यामध्ये आपण मठ भिजू घालण्यासाठी त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. तर पाणी बघा म्हणजे थोडं शिल्लकच टाकायचं, जेवढं भिजायला लागते त्याच्यापेक्षा थोडं शिल्लक टाकायचं. तर बघा मी आता अर्ध्या पातेल्यापर्यंत बघा त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे. तर बघा 2 वेळा चांगलं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ओतलेलं आहे मी पाणी. तर आपल्याला बघा हे 4-5 तास तरी भिजत घालावं लागेल. तर स्वच्छ धुतल्यानंतर बघा त्या गंजावरती ठेवलं मी झाकण. तर आता 4-5 तासानंतर आपण मठ भिजल्यानंतर बघू. तर बघा 4-5 तास झालेले आहेत आणि 4-5 तासानंतर बघा आता आपण त्याच्यावरले हे झाकण काढून बघू की आपले मठ हे चांगले भिजलेले आहेत किंवा नाही. तर मठ भिजलेले आहेत हे कसं ओळखायचं, तर बघा अगोदर मी पाण्यातून मठमधून हात फिरून घेते आणि बघा असे टम्म असे छान असे मठ फुगलेले आहेत. थंडीचा टाईम जर असला तर आपण थंडीच्या वेळेमध्ये बघा थोडं कोमट पाणी करूनसुद्धा त्याच्यामध्ये मठ भिजू घालू शकतो. तर बघा मी नॉर्मल पाण्यामध्येच घातलेले होते आणि बघा अशा हाताने दाबून बघायचं. जर ते मठ भिजले तर लगेचच आपल्या हाताने ते दाबल्या जातात. आता मठ हे टम्म असे छान फुगलेले आहेत. तर आता आपण समोरची प्रोसिजर करूया. त्याच्यासाठी जे त्या गजामध्ये अगोदर पाणी होतं ते मी टाकून दिलं आणि दुसरं पाणी त्याच्यामध्ये घेतलं. तर आता तुम्हाला दिसत आहे इकडे गंज आणि गंजावर ठेवलेली आहे मी चाळणी. तर चाळणी आहे पुरणाची. तर या पुरणाच्या चाळणीमध्येच आपण या मठाला मूळ आणणार आहोत. तर बघा मी पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घेतले. जे गढूळ पाणी निघालं होतं ते काढून टाकलं आणि दुसरं पाणी टाकून त्याच्यामध्ये बघा ते ओतून घेतलं. आता पुरणाच्या चाळणीमध्ये जेवढेही आपले मठ असतील ते पूर्ण मठ बघा त्या चाळणीमध्ये ओतून घ्यायचे आणि खाली जे आपण भांडं ठेवलेलं आहे म्हणजे त्या चाळणीतून जे काही शिल्लक पाणी असेल ते बरोबर त्या खालच्या भांड्यामध्ये पडते. तर आता तुम्हाला दिसत आहे इथं पांढरा कपडा. तर बघा सुती कपडा आहे, तो असा सुती कपडा घ्यायचा आणि तो ओला करायचा पाण्याने ओला केल्यानंतर बघा तो पिळून घ्यायचा. थोडा त्यातलं पाणी हे काढून घ्यायचं आणि बघा मी त्याची घडी केली, दुप्पट घडी केली आणि चाळणीच्या चारही कोपऱ्यामध्ये तो जो कपडा आहे तो बरोबर व्यवस्थित असा लावून घेतला. म्हणजे कुठेही त्या चाळणीला हवा लागली नाही पाहिजे. असे चारही बाजूने जो आपण सुती कपडा घेऊ तो चारही बाजूने असा खोचून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला दिसत आहे एक प्लेट. तर हे प्लेट त्याच्यावर उलट्या साईडला ठेवून द्यायची. आता आपल्याला याला काहीही करायचं नाही. आता आपल्याला याला हात लावायचा नाही. तर बघा तुम्हाला दिसत आहे आता चाळणीमध्ये मठ टाकल्यानंतर त्याच्यावरती कपडा टाकला आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळचे वाजलेले आहेत इथं बघा 6:45 आणि मला करायचा होता मुलांचा डब्बा. तर बघा 6:45 वाजता मी त्याच्यावरलं झाकण हे काढून बघते की आता आपल्या मटकीला मूळ आलेले आहेत किंवा नाही. तर बघा झाकण घेतलं मी काढून आणि जो कपडा दिसत आहे तुम्हाला तो कपडासुद्धा आता आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर कपडा काढल्यानंतर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल खूप छान असे मूळ आलेले आहेत आणि प्रत्येक बघा एक अन एक दाणा असा सुटसुटीत झालेला आहे. काही चिकट होत नाही किंवा त्याचा वासही येत नाही. मटकी एकदम सुटसुटीत झालेली आहे आणि प्रत्येक दाण्याला बघा मूळ आलेला आहे आणि बघा दिसायलाही किती छान दिसत आहे. असे मुळा आलेल्या धान्याची जर आपण उसळ करून जर खाल्ली तर एकदम चवदार आणि पौष्टिकसुद्धा असते.
अशा प्रकारे जर मटकीला जर तुम्ही मोड आणले तर नक्कीच तुम्ही हे 1 आठवड्यापर्यंत फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.